नमस्कार। राज्य शासन आणि समर्थ युवा फाउंडेशन तर्फे रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असल्याचं समजून आनंद झाला। समोर जमलेल्या हजारो युवक युवतींना प्रत्यक्ष भेटण्याची मनापासून इच्छा होती, परंतु व्यस्त कामामुळे ते शक्य झालं नाही। त्यामुळे जमलेल्या तुम्हा सर्व युवकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। कसे आहात सगळे? मजेत ना? विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी युवकांच्या कौशल्य विकासावर तसेच रोजगार निर्मितीवर सर्वाधिक भर दिला आहे। येत्या 5 वर्षात 20 लाख तरुणांना कुशल बनवलं जाणार आहे। 1 कोटी तरुणांची कौशल्य प्रशिक्षणाची अनोखी योजना केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर झाली आहे। महाराष्ट्रात सुद्धा युवा कार्य प्रशिक्षण योजना आपण राबवतोय। या महामेळाव्यामध्ये उमेदवारांसाठी नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जातील। तसेच राज्य शासनाच्या विविध विभागांच्या स्वयंरोजगाराच्या संधी देखील उमेदवारांना उपलब्ध करून दिल्या जातील। कौशल्य विकासासाठी कार्यरत असलेल्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या संस्थेचा येथे मार्गदर्शन करणारा स्टॉल देखील असणार आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून एनएचडीसी सेंटरचं उद्घाटन यावेळी होत आहे। एनएचडीसीच्या माध्यमातून अनेक कंपन्यांचे सामंजस्य करार देखील होणार आहेत। राज्य शासनाचे उद्योग संचालनालय, कौशल्य विकास विभाग, बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांचा देखील मेळाव्यात सहभाग असणार आहे। या रोजगार आणि स्वयंरोजगार महामेळाव्याच्या माध्यमातून अनेकांच्या करिअरला नवी दिशा मिळेल। या मेळाव्याच्या आयोजनासाठी आयोजकांचे तसेच मेळाव्यात सहभागी होत असलेल्या युवा वर्गाचं मी हार्दिक अभिनंदन करतो। जास्तीत जास्त युवक युवतींनी या संधीचं सोनं करावं असं आवाहनही या निमित्ताने करतो। मेळाव्याच्या आयोजनासाठी राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागासह समर्थ युवा फाउंडेशनचे आणि यात सहभागी युवक आणि युवतींचं हार्दिक अभिनंदन। मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।